मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आरोग्यदायी दुधापासून लोक दूर जात आहेत. काय ते बघा. जवळपास 60% भारतीयांना कोणत्या ना कोणत्या रूपात दुधाची ॲलर्जी आहे. बहुतेकांना हेही माहीत नाही की दूध आणि दुधाचे पदार्थ यांचे फायद्याऐवजी नुकसानही करू शकतात. म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. विशेष करून तरुण व महिलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्सचे लक्षण कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही समस्या जास्त वाढत आहे. 60वरील प्रत्येक दुसरी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात यामुळे पीडित आहे. विशेषतः देशाच्या उत्तर व ईशान्य राज्यामध्ये लॅक्टोज इंटॉलरन्सच्या केसेस वाढल्या आहेत. माहितीचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली, खाण्यापिण्यात बदल या समस्या अधिकच वाढत आहेत. कित्येकदा लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात व स्थिती हळूहळू जुनी होत जाते. का नाही पचत दूध? लॅक्टोज ॲलर्जी अशी स्थिती आहे की ज्यात शरीरात लॅक्टोज नावाचे एन्झाईम कमी बनते. हेच एन्झाईम दुधात असलेले शुगर लॅक्टोज पचवण्याचे काम करते. तेव्हा हे लॅक्टोज तयार नाही वा खूप कमी तयार होते, तेव्हा दूध व त्यापासून बनलेली उत्पादने पचवणे कठीण होते. लॅक्टोज एन्झाईम छोट्या आतड्यात बनतात, तेव्हा हे एन्झाईम कमी बनतात, तेव्हा दुधातील साखर अर्धवट पचलेली राहते व सरळ मोठ्या आतड्यामध्ये पोहोचते. तिथे ही गॅस, पोटदुखी आणि जुलाबासारखी समस्या निर्माण करते. काही केसेसमध्ये ही उणीव जन्मतः असते. जेनेटिक कारणामुळेही हे आजार होऊ शकतात. याशिवाय खाण्यापिण्यात आलेल्या बदलामुळेही पचनशक्ती कमजोर होतात. आपण बहुतेकांमध्ये ही समस्या वाढत्या वयासोबत येते. कित्येकदा दीर्घ आजार, पोटाचे इन्फेक्शन व आतड्यातील सुजे लॅक्टोज तात्पुरत्या स्वरूपात कमी होऊ शकतात. अशा वेळी काही काळ दूध न पिल्यास शरीर पुन्हा हळूहळू ठीक होत जाते. लॅक्टोज इंटॉलरन्सचे लक्षण हळूहळू समोर येते. मुख्य लक्षणांमध्ये पोटात सूज, गॅस, पोट फुगणे, वारंवार जुलाब होणे, मळमळ व पोटात मुरडा वगैरे सामील आहेत. पचनतंत्र बिघडते कधी? त्वचेवर पुरळ व ॲलर्जी येते. पचनतंत्र बिघडते कधी कधी, त्वचेवर पुरळ आणि ॲलर्जी येते. दुर्लक्ष करणे जड जाऊ शकते. काय ते बघूया. जर ही समस्या दीर्घकाळ राहिली तर हे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, सतत जुलाब, अशक्तपणा, आतड्यांमध्ये सूज अशी स्थिती ट्रिगर होऊ शकते. येथे महत्त्वाचे हे आहे की जर व्यक्ती दूध व त्याचे पदार्थ टाळत असेल पण त्याचा पर्याय येत नसेल तर शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व प्रोटीन्स कमी होत जाते. याचा दुष्परिणाम हाडे, दात आणि स्नायूंवर होतो. कित्येकदा सतत पोट खराब राहिल्यामुळे व पोषणाअभावी शरीराची इम्युन सिस्टीम कमकुवत पडू शकते. पचन व पोषणाचे असंतुलन झाल्यामुळे थकवा, चिडचिड या लक्ष केंद्रित करण्यात अडचण अशा समस्या वाढू शकतात. लक्षणं काय बघूया. लक्षणं सामान्यतः डेअरी उत्पादन खाल्ल्यानंतर अर्धा ते 2 तासात सुरू होते व जोपर्यंत लॅक्टोज पचनतंत्रातून जात नाही सुमारे 48 तासापर्यंत तोपर्यंत राहते. लक्षणांचे गांभीर्य कमी वा गंभीर असू शकते. आपण किती डेअरी उत्पादन खाल्ले यावर हे अवलंबून असते. लॅक्टोज टॉलरन्स टेस्ट या हायड्रोजन ब्रीथ टेस्टने हे समजले जाते. डॉक्टर प्रथम दूध वा लॅक्टोजयुक्त पेय देतात व नंतर श्वास वा ब्लड सॅम्पलमधून तपासले जाते की शरीर लॅक्टोज किती पचवत आहे. अनेक डॉक्टर काही काळासाठी दूध बंद करायला लावतात
आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.